मित्रांनो बघा, तर मी एका मित्रासोबत एक स्कॅम केलाय. तर फुल तो म्हणजे हे बघा, फुल म्हणजे पोरीच्या नादात कसं डुबतात असा विषय झालाय त्याचा. तर विषय बघा, तो आता माझ्याशी बोलतोय आणि मी एका मुलीच्या ID वरून म्हणजे बहिणीच्या ID वरून मी आता त्याशी बोलतोय. तर तो बघा कसा त्यामध्ये एकदम गुंतल्यासारखा झाला आहे. विषय खूप हार्ड आहे मित्रांनो. आता मला त्याला थोडी बघा, इथून जो मी मेसेज करायला सुरुवात केली, फक्त हाय पाठवला, नंतर हाय वगैरे तुम्ही मेसेज वाचत जावा. मी जस्ट असं तुम्हाला स्क्रीन दाखवतो, जस्ट तुम्ही मेसेज वाचत जावा. आणि तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं ते नक्की कमेंट करून मला सांगा. मी खूप हसतोय कालपासून मेसेज केलं आहे, मी खूप हसतोय ह्यावर. आणि त्याला अजूनपर्यंत माहीत नाही की मी मेसेज त्याला केला आहे, तो मी आहे, त्याचा मित्र आहे, असं त्याला अजूनपर्यंत नाही माहिती. बघा खूप मोठा स्कॅम झाला. आणि त्याला जेव्हा हे कळेल, आता मी ही व्हिडिओ इथे तुमच्यापर्यंत आता यूट्यूबला टाकणार आहे, त्यालासुद्धा शेअर करणार आहे. ते जेव्हा तो स्वतः बघेल ना, तेव्हा खूप मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. तुम्ही मी स्क्रोल करत जाते, तुम्ही चॅट वाचत जावा. खूप मजा आहे पुढे. त्याला कळणारच आहे कोण आहे, आणि त्याची फ्रेंडसुद्धा. आता पुढे तुम्ही वाचा, मग तुम्हाला कळेलच नक्की काय चाललंय, काय विषय. खूप मोठा स्कॅम, असं नाही व्हायला पाहिजे. पण मी आता काहीतरी, आता पेपरसुद्धा आपले म्हणजे 12वी कंप्लीट झालेली आहे. आता घरी बसून काही काम नाही वगैरे. आता बघा 8 वाजून 4 मिनटं झालेत, आणि माझी चार्ज पण कमी आहे, आणि वरती मस्त आरामात बसले. नाही थोडा आता काहीतरी स्कॅम मित्रांसोबत पाहिजे, आणि काहीतरी विषय आता चाललेला आहे माझा. तर बघा खूप म्हणजे डेंजर अवस्था, असे व्हायला नाही पाहिजे कुठल्या मित्रासोबतच. पण आता यस्टरडे म्हणजे कालच्यापासून आता विषय बघा, पुढे थोडा स्पीडमध्ये करतोय. तो व्हिडिओ स्टॉप करून वगैरे तुम्ही बघू शकता. तर खूप मोठा स्कॅम होला त्याच्यावर. जेव्हा त्याला कळणार आहे की मी त्याच्यासोबत बोलते, तेव्हा बघा त्याने आता माझ्या ID वरून मेसेज केला. तेव्हा तुम्ही ती मीट करणार, तुम्हाला दाखवणार नाही. बघत जाऊ तुम्ही. खाली त्यांनी मेसेजसुद्धा केला आहे. आता त्याला कॉल करू का वगैरे हे बघा विचारलं आहे मी. तर पुढे वाचत जाऊ. मी पटापट स्क्रोल करत जाणार आहे. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता. खूप मजा आहे. हा बघा टुडे म्हणजे आजचे आता चालू झाले. आता त्यांनी स्वतःहून, आता काल मी ते स्टॉप केलेलं, ते स्वतःहून त्यांनी 5:55 म्हणजे संध्याकाळी 6 वाजता 5:55 PM संध्याकाळी 6 वाजता त्यांनी मेसेज केला. मग मी बोलत गेलो. आणि आता पुढे बघा खूप मजा. असं खूप कमी जण करतात. पण ॲक्च्युली मी कोणत्याही रागात वगैरे असं नाही करत आहे. हा व्हिडिओ त्याला दिसणारच आहे. ते व्हिडिओ त्याला मी स्वतः पाठवणार आहे. त्याला व्हिडिओ दिसणार, असं मी त्याला व्हिडिओमध्येच सांगतोय. मी कोणत्याही रागात वगैरे असं नाही करत आहे, मस्करी म्हणून करतो आहे. आणि त्याला आमची मस्करी चालते त्यालासुद्धा माहिती आहे. त्यामुळं आणि जिच्या ID वरून मी बोलतोय तिलासुद्धा मी सांगितलेलं आहे सगळं, की असं तसं मी मित्रालाच मजा घेणार आहे. थोडे दिवस थांब, मी लॉगआउट वगैरे ID तिची मारून सगळं तू पासवर्ड वगैरे चेंज करून टाक. तर बघत जाऊ तुम्ही. खूप मजा अशी मजा यार. असं नाही केलं पाहिजे कोणत्या मित्रांनी, तरी मी करते मजा, फक्त माझ्या, बाकी काही नाही. पुढं विषय येऊन कुठपर्यंत थांबतो तो फक्त बघा. आणि ही व्हिडिओ जर का कोण नातेवाईक बघत असतील तर तुम्ही अवॉइड करा अशा गोष्टी, कारण मी अशा गोष्टीमध्ये नाही. फक्त स्कॅम मित्रासोबत फक्त मजा घेण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. आता कंटेंट काहीतरी पाहिजे आता बसून, म्हणजे आपल्याला सुद्धा करमणार नाही, काहीतरी मजा पाहिजे. घरी राहून होता खूप बोर झालेला आहे. कुठे काम धंदा नाही करत आहे, काय नाही, फक्त घरी राहायचं, फुकटचं खायचं, एवढंच चाललेला आहे विषय. झोपा काढायच्या बस. तर बघा इथून बेस्टी वगैरे आलेले त्याची समोर विषय बघा खूप डेंजर होत चाललेला आहे. आता इथे थोडं हे करावं लागणार.
डेंजर विषय, खूप डेंजर. बघा इथे विषय मी हे करून टाकला, एक चॅट डिलीट करून टाकली थोडी. इथे काय झाल्याच्या वरती असं होता प्रो केला तर सही, तर त्यानंतर मी ते चॅट डिलीट करून टाकलेले आहे आता, कारण ही ID दुसरीची आहे म्हणून. आता बघा खाली खाली थोडा विषय बघा, अजून तो चॅट करते, काहीतरी रिप्लाय देतोय, थांबलाय. तर व्हिडिओ मित्रांनो इथे पुढे तुम्हाला आता दाखवतो, व्हिडिओ स्टॉप करतोय आणि तुम्हाला परत दाखवतो व्हिडिओ करून. थोडा वेळ अजून मी बोलतो, व्हिडिओ चालूमध्येच आपण बोलूयात. बघूया माझं हां, तुझा स्वभाव चांगला आहे असं बोलला होता पार्थ. ओके, विषय सेंड. हो लगेच सीन, लगेच सीन. आता पुढे पुढे बघा काय विषय होतोय यार. त्यांनी त्याचा नंबर सुद्धा दिला, तुम्ही वरती आता तुम्ही चॅट जे व्हॉट्सअप आला तेव्हा तुम्हाला कळालंच असेल. आणि त्याच्या बेस्टचे सुद्धा हा व्हिडिओ जाणार आहे खरं. आता त्याचे बघा खूप मजा येणार आहे. एवढंच फक्त, एवढंच फक्त. काय पाहिजे त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज केलाय, काय रे वगैरे काय. आता त्याची पुढे पुढे आता चुलबुल चालू आहे. मी व्हिडिओ इथे स्टॉप करतो. सीटचा निकाल कधी, मेसेज केला त्याला. मला वाटते तो सुद्धा माझ्यासोबत आता गेम खेळायला चालू करणार आहे. म्हणजे मीच नक्की कोण बोलतोय या ID वरून त्याला कळा, डाऊट थोडाफार आला असेल तर बघूयात. आणि पहिल्यांदा करतोय मी ही अशी चॅट, मी पहिल्यांदा करत आहे. स्वभाव काय चेंज पण होतो. वा, काय मित्रांनो इथे रिप्लाय देत. आता मला माझं डोकं नाही झालं तर मी ते एंड करतोय विषय. तर इथे काय बोलायचं नाही मला कळत आहे, तर काय करायचं. तर व्हिडिओ मी ते मला वाटतं तर स्टॉप करतो. तर मग तुला मी हो बोललो तर बघ तुला जमेल तसं. वाह, क्या चालाक होय ब्रो, चालाक आहे. मी तुला प्रो केला तर वरती आपल्या इथे चॅट होती, इथे बघ रिप्लाय करायचं, मी तुला हो बोललो तर. शपथ, म्हणजे यार असं चेहऱ्यावरून असं आपल्या सहज मित्रामध्ये बोलते वेळी वाटत पण नाही, म्हणतो पोरीचा दाद नको. आणि आता हे काय होतं यार. फक्त 2 दिवसाच्या चॅटिंगवर सरळ एवढा हे होऊन गेला, भारावून गेलाय. आता फ्रेंड म्हणून बोलून आला वाटतं, रस्त्यावर आलाय. गाडी थोडी रस्त्याच्या बाहेरून चालली होती, ती आता रस्त्यावर आले. हो समजून घेता येईल मग. हो बोलीन, हो बोलीन. काय यार मित्रांनो, व्हिडिओ थोडी मोठी होत चालले, पण ठीक आहे, मजा घेण्यासाठी आपल्याला वेळेची हे नाही. ओके, तुला जमेल तसं. ओके, एवढं टाकतो. थोडा आपण हे करूया, नाराजवाला टाकूया, म्हणजे तो काय बोलतोय तो तर बघून घेऊयात. थोडा नाराज टाकूयात. मित्रांनो काही नाही, बघूया काय बोलतो ते तरी आपल्याला जाणून घ्यायचं मेन म्हणजे. बघूयात, खूप मजा यार. ही व्हिडिओ मित्रांनो मी त्याला काय पण करून त्याला दाखवणार,
म्हणजे मी यूट्यूबला टाकणार, ती त्याला लिंक पाठवणार आणि सरळ मित्रासोबत स्कॅम. काहीतरी मित्र हा जबरदस्त व्हिडिओ. बघ तुझ्यावर आहे. अरे बापरे, इंग्लिश पाहिजे. तुझ्यावर आहे काय ते. अरे यार, हा सुद्धा कुठच्या लेवलला चाललाय. गाडी मला वाटतं संध्याकाळ झाले ना, गाडी असे म्हणजे रोड क्रॉस करून चालली, रोडच्या साईडने चालली. तर म्हणून सांगतं काय बघ तुझ्यावर आहे काय ते. हा म्हणून सांगतोय काय चाललंय. नशीब गाडी रुलावर आली आणि व्हिडिओत काहीतरी म्हणजे तिला तो माणूस म्हणून हाय असं समजलं. म्हणजे एकदम पोरीच्या नादात गेला नाही वाया असं, तर थोडं रुलावर गाडी येते. ओके मित्रांनो, व्हिडिओ सुद्धा झाले मोठी आणि खूप मजा सुद्धा आहे. मित्रांनो व्हिडिओ लॉंग नको व्हायला म्हणून मी थोडी इथे कट करतो. पुढची चॅट तुम्हाला मी दाखवतोय असं आहे. तर इथे तो आता आलाय रुलावर, त्यामुळे काही जास्ती आपल्याला काय त्यावर बोलायला नको. जर का पुढे काही इंटरेस्टिंग वाटलंच चुटकीत शेअर तुमच्यापाशी लागेल. ही व्हिडिओ मी आत्ता नाहीच उद्यापर्यंत तुम्हाला शेअर करणारच आहे. व्हॉट्सअपला मेसेज नाही केला. हो व्हॉट्सअप, हां व्हॉट्सअप, हा त्यांनी नंबर पाठवला होता त्याला. बोललो कॉल करू का, तर लगेच नंबर आला. तुम्ही चॅट वाचलीत आहे त्यामुळे तुम्हाला कळालंच असेल. नंबर आलेला आता पण तो व्हॉट्सअपला मेसेज नाही केलास काल. नाही रे, जरा गडबडीत होती. ओके सेंड. जरा गडबडीत होती. मित्रांनो काय गडबडीत होती मित्रांनो. आता एक काम करूया, आपल्याला जास्ती स्कॅम ह्याच्यासोबत आता बरोबर नाही. ही व्हिडिओ इथे स्टॉप करूया. आणि इथे काय रिप्लाय देऊयात, मी माझा नंबर त्याला सरळ पाठवतो आणि त्याला सांगतो कॉल कर आता. 27 53 47 45. ओके बाहेर आहे मी आता. हो सी लगेच आता कॉल येईल बघूया त्याला. माझा नंबर त्याकडे सेव्ह आहे त्यामुळे आता लगेच कळणार त्याला आणि त्याचा कॉल येते. आता तो काय बोलणार आहे ते सुद्धा तुम्ही ऐकाच. बघूयात काय कॉल आहे. त्याचा कॉल येणार आहे आता. काय बोलतोय ते बघूयात. खूप मजा आता, जास्ती नको मजा घ्यायला म्हणून इथेच विषय स्टॉप केला. नाही तर अजून आपण पुढे गेलो असतो, खूप मजा घेतली असते याची. कारण तो काहीतरी आला होता नंतर काय वगैरे काहीतरी बोलला होता ना, फ्रेंडवरून बोलू नंतर समजू एकमेकाबद्दल समजू वगैरे काय माती. आता बघा येणार आहे. काय मेसेज रिप्लाय काय करते बाहेर आहे. हां ओके मी केलेला. हां काहीतरी रिप्लाय देतोय तो. नाही स्टॉप झाला. दे बाबा फटाफट कॉल कर. मेसेज करू काय परत, कॉल कर यार. चला की. हो कळालं होतं तुला. भावा टाकते आता, भावा टाकते. वा हो काय.
आता कॉल करतोय त्यामुळे व्हिडिओ चालू राहू देच. आणि आता कॉलवर काय बोलतोय बघूया. हा कॉल आला. ओके हा काय अरे नाही काय 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 करत अजून मजा घेतली असती. मित्र नाही बघा व्हिडिओ त्याला आत्ताच सांगून टाकतोय की हा त्याचा स्कॅम व्हिडिओ युट्यूबला जाणार आहे. तुझा व्हिडिओ केलाय. असं फोन करणारच ना, अजिबात करणार नाही. काय हा तो झाला. नंतर काय अजून एक काहीतरी क्लू भेटला. त्यानंतर बोललो हा पार्सल असणार 100%. तुला ह्याला मेसेज केला पण तर तो तुझा हा नेट चालू, मला माहिती जगमग तू नेट चालू ठेवतो आणि इंस्टा काही असंही नाही. हा मग मी हा तसं राहून ऐक मग मी व्हिडिओ जे केले ना त्या व्हिडिओ मध्ये पण बोललो ह्याला कळालंय म्हणून तो मेसेज करतोय सीईटीचा नाटक. माझी बदनामी करशील. ऐक मी काय हे केलेलं नाही. तुझ्या नावाच्या समोर काट मारून टाकणार आहे. व्हिडिओ युट्यूबला जाणार आहे स्कॅम. आणि बघ तुझ्या बेस्टचं वगैरे नाव नाही टाकत आहे. तुझा जो प्रो वगैरे केलेला काय आला होता ना त्याला डिलीट केला तेव्हाच मी समजून गेलो हाच आहे 100% हाच आहे. हा आता हा व्हिडिओ उद्या बघ युट्यूबला तू. डिलीट करते काय पण काही. अरे येणंच काय आपल्याला कंटेंट पाहिजे असं काहीतरी. आता तुझ्या एवढ्यावरच थांबवलं तुला. माझा नंबर वगैरे टाकू असं तुझं. मी जेव्हा बघितलं ना सत्तर मी बोललो हा लगेच समजला. बोलला हा येड. आता ती चॅट डायरेक्ट सगळा डिलीट करून टाकतो. मेंटल तर शिव्या घालते कालपासून. मजा तू 2 याला विचारलास असा तसा बोललो नाही हा 100%. एवढा कोण नाही माझ्याशी बोलणार. एवढं मला कॉन्फिडन्स माहिती. हा मग मला कॉन्फिडन्स आहे. मला माहिती ना. आयडी नाही रे तुझ्याकडे. तुझी आयडी नाही म्हणून तू मला हा म्हणून काल परवा काहीतरी विचारलेलं आयडी. तर माझ्या आयडी वरून अरे हे कोण अरे भाई हे मेसेज इसकी बंदी का मेसेज आ गया. डिलीट कर चॅट. हा काम करतो. नाही आता दुसऱ्याकडे नाही आहे मित्राकडे आहे का फक्त आयडी बाकी नाही. त्याच्याकडे पण मला वाटतं लॉग आउट झाली असणार. वो भांडा फूट गया है ना उसका भी इसलिए. हा असा तसा यावेळी तुझ्यापेक्षा मी तुला घेतली असती असं. अरे तुझ्याशी एका घेतलेली ना जबरदस्त घेतलेली. व्हिडिओ स्टॉप करतो मित्रांनो. आता आमची भीक मागे सारखी चाले चालू होतील. व्हिडिओ स्टॉप करतो इथे.